चैत्र हा वसंताच्या आगमनाचा महिना. आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. गीत रामायणात राम जन्माच्या वेळी गदिमा म्हणतात, गंधयुक्त तरीही उष्ण वातते किती. गरम असली तरी हवा गंधयुक्त म्हणजे सुगंधित असते, कारण सर्वात सुवासिक असा मोगरा याच काळात फुलतो, बहरतो. उन्हाळी झळा जाणवत असतानाच आगीच्या ज्वाळांप्रमाणे भासणारा पांगारा, पूर्ण फुलांनी डवरलेला पण निष्पर्ण, रस्त्यावर लाल रंगाचा गालीचा पसरणारा गुलमोहर, पळस यासारखे मोठे वृक्ष देखील आपलं थोराडपण विसरून नव्या नवाळीनं सजतात. वर्षातून एकदाच येणाऱ्या लाल पिवळ्या फुलांनी वातावरण जणू मोहरून जातं. फळांचा राजा देखील याच काळात मोहरतो. रसाळ गोमट्या फळांनी रसना तृप्त करायला तयार होतो. झाडांना आलेल्या पानगळीनंतर वसंत ऋतूंना झाडांना नवीन पालवी फुटायला लागते. चैत्र महिन्यात याच फुलझाडांना मोहर येतो आणि फळझाडही याच महिन्यात बहरतात. शरदिनी डहाणूकर यांच्या फुलवात म्हटल्याप्रमाणे गंधावरी गाणी गाणारी फुलपाखरं उमलताना दिसलेत का कधी तुम्हाला? तेरड्याच्या परकरी पोरींना वेणीचा शेपटा उडवत झिम्मा फुगडी खेळताना पाहिलंय का कधी कोणी? सृष्टीचे असे नित्य सोहळे लुटण्यासाठी फुलवानं मुद्दाम साथ घातली आहे. हे चित्रण आहे सृष्टीच्या निर्मितीतील एका सुरम्य, रंगीत आणि सुवासिक अध्यायाचं. यातील फुलं दरवर्षी उत्सव साजरा करीत असतात, तो रंगगंधांबरोबर नृत्याचा आणि लावण्याचाही. याच उत्सवाचं वर्णन करताना आपणही जत्रेत फिरू लागतो. त्याच्या फुलांविषयी अधिक आपलेपणा तुमच्या आमच्या मनात फुलत राहतो.